आमच्या ठाण्यामध्ये आमचा एक उमेदवार आहे, त्यांचे मिस्टर सुनील नाईक म्हणून. त्यांना परवा रात्री 2 वाजता मुलुंड इथे बोलवण्यात आलं आणि त्याला सांगण्यात आलं की तुला 5 कोटी रुपये देतो, तू तुझी उमेदवारी अर्ज पाठव. 5 करोड रुपये. आणि त्याचा प्रूफ ही आमच्याकडे, तुम्हाला सन्माननीय राजसाहेबांच्या सभेमधनं पाहायला मिळालं. बरोबर, प्रूफ आहे त्याचा प्रूफ आहे आमच्याकडे, ते रेकॉर्डिंग आहे. जर एक उमेदवार विकत घ्यायला तुम्ही 5-5 कोटी रुपये खर्च करणार असाल तर एक प्रभाग निवडून आणण्यास तुम्ही किती कोटी रुपये खर्च करणार आहात? ते पैसे आम्ही आणायची कुठे? की तुम्ही आताच्या घडीला ह्याने काय जाहीर करून टाकलं, निवडणूक बिनविरोध होती. कसं काय बिनविरोध होऊ शकते? 4 ऑप्शन असतात. एक अविनाश जाधव, बरोबर आहे, दुसरा राजसाहेब ठाकरे असतील, उद्धवसाहेब ठाकरे असतील. 3 ऑप्शन आहेत, त्यातले राजसाहेब बाहेर पडले, उद्धवसाहेब बाहेर पडले, अविनाश जाधव आहे. खाली नोटा नावाचं पण एक ऑप्शन आहे ना, म्हणजे एक तर तो उमेदवार किंवा नोटा, असे 2 ऑप्शन घेऊन निवडणूक झाली पाहिजे ना. तुम्ही निवडणूक बिनविरोध झाली कशी जाहीर करू शकता? आमचे बिनविरोध निवडून आले कशी जाहीर करू शकता? नोटाचं काय? तुम्हाला कसली भीती होती? लढायचं. तुम्ही कामं केली आहेत म्हणताय ना, तुमची युएसपी आहे ना. का पैसे देऊन उमेदवार विकत घ्यावे लागतात?